मित्रांनो, पुढचं प्रकरण येत आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 भाग पाडले जातात: कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्राचे पठार. पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की प्राकृतिक रचना म्हणजे काय आणि त्याचा नेमके आपल्या जीवनावर काय काय परिणाम होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग प्राकृतिक रचनेचे जे 3 भाग पाडले जातात, या 3 भागाची माहिती आपल्याला बघायची. सगळ्यात पहिलं अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की ग्लासमध्ये पाणी घ्या, विहिरीतलं पाणी बघा किंवा समुद्रातलं पाणी बघा, एका पातळीत राहतं. कारण पाण्याचा गुणधर्म हा एका पातळीत राहण्याचा आहे. पाण्यासारखाच हवेचा गुणधर्म सुद्धा एका पातळीत राहण्याचा आहे. ठीक आहे. पण जमिनीचा गुणधर्म, मातीचा गुणधर्म एका पातळीत राहण्याचा नाही. जमीन जी असते ती 3 पातळीत राहत असते. कुठले कुठले? मैदानी प्रदेश, सकल भाग नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे. उंचावरचा सकल भाग म्हणजे पठारी प्रदेश असतो आणि उंच आणि तीव्र उताराचा भाग याला म्हटलं जात असतं पर्वतरांगा. ठीक आहे. याला पर्वत म्हटलं जात असतं बघा, याला पठार म्हटलं जात असतं आणि याला मैदान म्हटलं जात असतं. ठीक आहे. मैदान म्हणजे हा समुद्र पातळीपासून मोजलं जात असतं. मैदान म्हणजे समुद्र पातळीपासून म्हणजे 0 मीटर पासून ते जवळपास 300 मीटर उंचापर्यंतचा पट्टा येतो. हा 300 मीटरपेक्षा कमी उंचीचा आणि सकल भाग याला मैदान म्हटलं जात असतं. 300 मीटरपेक्षा जास्त आणि 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचा आणि सकल भाग म्हणजेच पठार. आणि 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा भाग, ठीक आहे, आणि एका बाजूला उंच दुसऱ्या बाजूला तीव्र उताराचा भाग, त्याला म्हणायचं पठारी मैदान पर्वतीय प्रदेश. तर अशा पद्धतीने मैदान, पठार आणि पर्वत असे 3 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मैदानी प्रदेशाची उंची समुद्र पातळीपासून 300 पेक्षा कमी असते आणि सकल भाग असतो. 300च्या पुढे आणि 1000 पेक्षा कमी उंचीचा आणि सकल भाग म्हणजे पठारी प्रदेश असतो. 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा भाग आणि एका बाजूला उंच दुसऱ्या बाजूने तीव्र उताराचा असेल तर पर्वतरांगा म्हटल्या जात असतात. मग आता या ठिकाणी भूरूप जे आहे या 3 स्वरूपात राहत असतं बघा. आता याचा परिणाम काय होतो तो हे लक्षात घेतलं पाहिजे. हा जो प्रदेश खाली आहे या पट्ट्यामध्ये तापमान जास्त असतं. पहिला मुद्दा लक्षात घ्या. या पट्ट्यामध्ये तापमान समजून घ्यायचं 27 डिग्री असेल तर हा भाग जो आहे याच्या तुलनेत वरती आहे. आणि समुद्र पातळीपासून तुम्ही जसं उंच जाणार तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटणार. ठीक आहे. तापमान घटणार इथं. त्यामुळे या भागापेक्षा या भागामध्ये 5 ते 7 डिग्री टेम्परेचर कमी असणार आहे. इथं जर 27 डिग्री टेम्परेचर असेल ना तर या ठिकाणी 21 ते 22 डिग्री टेम्परेचर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी 21 ते 22 डिग्री असेल ना तर या ठिकाणी मग 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, 2000, 3000, 5000, 6000 मीटर पर्यंत डोंगररांगा उंचीच्या असतात. पण या ठिकाणी टेम्परेचर जर बघितलं तर 15 ते 16 डिग्री पर्यंत असतात. म्हणजे सगळ्यात पहिला भाग लक्षात घेतला पाहिजे की उंचीनुसार तापमानात घटत होत असते बघा. तापमानात घटतं का? कारण सूर्याची प्रकाश किरण जी आहे जमिनीवरती सारख्या प्रमाणात जरी येत असली तरी सारख्या प्रमाणात पडत नाही. सुरुवातीला जमिनीचा खालचा भाग तापत असतो आणि नंतर जसं उंच जावं तसं भाग तो तापत जातो बघा. तर खालून वरती पृथ्वी तापत जात असते. खालच्या भागात तापमान जास्त असतं, वरच्या भागात तापत जात असल्यामुळे वरच्या भागातलं तापमान कमी असतं. म्हणून या भागातलं टेम्परेचर जास्त आहे, या भागातलं टेम्परेचर कमी आहे आणि या भागातलं टेम्परेचर आणखीन कमी असतं. म्हणून जगातले जेवढे थंड हवेचे ठिकाण आहेत ते डोंगराळ भागात आहे. महाबळेश्वर बघा महाराष्ट्रातलं, चिखलदरा बघा, माथेरान बघा, पन्हाळा बघा, गगनबावडा बघा, ठीक आहे, भीमाशंकर बघा, हे सगळे थंड हवेचे ठिकाणं जे आहे डोंगराळ भागात आहे. भारतातले बघा सिमला, कुलू, मनाली, डलहौसी हे डोंगराळ भागातच आहे. दार्जिलिंग, ठीक आहे, जगातले सुद्धा तेच आहे. त्याचं कारणच ते की समुद्र पातळीपासून वरच्या भागामध्ये टेम्परेचर कमी राहत असतं. तर हा पहिला परिणाम या भूरूपांवरती होतो बघा. दुसरा परिणाम पर्जन्यावरती होत असतो. पर्जन्य म्हणजेच पाऊस. मग आता पाऊस पडण्याच्या अगोदर या ठिकाणी ढग तयार होत असतात. ठीक आहे. आता ढग तयार होण्याची प्रोसेस काय असते हे बघा. पृथ्वीचा आपल्याला माहिती 71% भाग पाण्याने व्यापला गेलेला आहे. फक्त 29% भागावरती जमीन आहे आपली. 71% जो काही पाण्याचा भाग आहे त्याचं बऱ्यापैकी बाष्पात रूपांतर होत असतं. जास्त तापमानामुळे असू द्या किंवा हवेच्या वाहनामुळे असू द्या बाष्पात रूपांतर होऊन जात असतं. मग अशा प्रकारचं बाष्प जो आहे आपल्या आकाशामध्ये पृथ्वीभोवताली वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. जवळपास 4-5% बाष्प असतं. ते किनारपट्टीवर जास्त बाष्प असणार आहे 60, 70, 80% आणि खंडांतर्गत भागामध्ये ते खूपच कमी असणार आहे. तर या पद्धतीनं आता ढग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून असा शेकडो किलोमीटर पसरलेला हवेचा पट्टा. या पट्ट्यातले जे सेंद्रिय धुलीकण असतात म्हणजे वातावरणामध्ये धुलीकण भरपूर आहे असे
अशी धुलीकण आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही. पण ज्यावेळेस सूर्यप्रकाश या ठिकाणी घरामध्ये प्रवेश करतो त्या सूर्यप्रकाशामध्ये बघा बारीक बारीक अब्जावधी कण आहे आणि अशा कणांना म्हणायचं धुलीकण. या दोन्ही कणामध्ये दोन प्रकारचे धुलीकण आहे, एक सेंद्रिय धुलीकण आहे, एक असेंद्रिय धुलीकण. सेंद्रिय धुलीकण म्हणजे जी वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून बनतात त्यांना म्हणायचं सेंद्रिय धुलीकण आणि जी दगड गोटे माती रेती बसून बनतात त्यांना म्हणायचं असेंद्रिय धुलीकण. मग आता हवेचा असा शेकडो किलोमीटर पसरलेला पट्टा आहे की या पट्ट्यातले जे सेंद्रिय धुलीकण असतात आतून पोकळ असलेले किंवा वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून बनलेले या अशा प्रकारचे हे धुलीकण असतील बघा. आणि बाष्प जे या धुलीकणामध्ये जमा व्हायला लागत असतं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी बाष्प मग धुलीकणामध्ये जमा होत जाताना धुलीकण पूर्ण बाष्पानं भरला जात असतो. धुलीकण ज्यावेळेस पूर्ण बाष्पानं भरला गेला की आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता 100% झाली. आणि ज्या वेळेस आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता 100% झाली त्याच वेळेस हा हवेचा पट्टा डोळ्यांना दिसायला लागतो. 99% जरी धुलीकण या ठिकाणी धुलीकण भरले तरी ते हवा डोळ्यांना दिसणार नाही. पण ज्या वेळेस ही धुलीकण 100% भरले जातात त्यावेळेस तो हवेचा पट्टा डोळ्यांना दिसायला लागतो, त्याला आपण ढग म्हणत असतो. आणि ज्या वेळेस ते डोंगरावर आपण गेल्यानंतर आपल्याला हे अंगाला लागून जातात मग आपण म्हणतोय ढगणी हवा आहे. तर थोडक्यात हवेचा दृश्यमान स्वरूपातला भाग त्याला म्हणायचं ढग. तर अशा प्रकारचं धुलीकण गच्च भरल्या गेल्यानंतर बाष्पानं ढग तयार होतात. आता ढग तयार झाले म्हणजे पाऊस पडणार नाही. ढग तयार झाले म्हणजे पाऊस पडण्याच्या प्रोसेस मधला एक भाग किंवा एक टप्पा पार झालेला आहे बघा. मग या ठिकाणी जे काही धुलीकणाने ढग तयार झालेत या ठिकाणी आणखीन जर बाष्पाचा पुरवठा मिळालाच आता त्या बाष्पाला मध्ये बसण्यासाठी जागा नाहीये, ती वरतून चिटकायला लागेल आता. आणि वरतून चिटकायला लागल्या गेल्यानंतर या ठिकाणी त्या धुलीकणाचा आकार वाढतो, वजन पण वाढतं. ज्या वेळेस त्या धुलीकणाचा आकार 0.5 mm पेक्षा जास्त होतो तेवढ्या आकाराचे धुलीकण हवेत तरंगू शकत नाही आणि मग ते जड झाल्यामुळे खाली येऊन पडतात. त्याला पावसाचा थेंब म्हणतो आणि अशी अब्जावधी कण येऊन पडले की पाऊस म्हणत असतो. तर अशा प्रकारची प्रोसेस या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता ढग सगळीकडे सारख्या प्रमाणात तयार होत नाही. जिथं त्वरेनं ढग तयार होतात, फास्ट ढग तयार होतात त्या ठिकाणी पाऊस जास्त असतो. ज्या ठिकाणी ढग तयार होण्याची प्रोसेसच मंद असते त्या ठिकाणी पाऊस पण खूप कमी प्रमाणात पडत असतो. म्हणजे आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथला जो काही धुलीकण असतो ना हा मोठा असतो, कारण जास्त तापमानामुळे तो प्रसरण पावतो. त्यामुळे याच्यामध्ये बाष्प जास्त बसतं बघा. ठीक आहे. आणि बाष्प जास्त बसत असल्यामुळं या ठिकाणी भरण्यासाठी वेळ लागतो आणि ढग तयार होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर पाऊस पडण्यासाठी पण उशीर लागतो आणि कमीत कमी पाऊस पडतो. कारण तेवढा बाष्प असला तर ठीक आहे, नसेल तर मग ढगच तयार होणार नाही, पाऊसच पडणार नाही. परंतु हाच धुलीकण हीच हवा या ठिकाणी आला तर या ठिकाणी टेम्परेचर ह्या भागापेक्षा कमी आहे. एवढा धुलीकण असेल या भागात, हा धुलीकण एवढाच होऊन जातो. तर त्यामुळे इथं याच्या निम्म्यापेक्षा कमी बाष्प बसतं. त्यामुळे जेवढं बाष्प येतं तेवढंच बाष्प येत असेल तर या बाष्पापासून इथं ढग तयार होणार नाही, पण इथं ढग तयार होऊन पाऊस पडू शकतो बघा. म्हणून या भागापेक्षा या भागात पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते आणि या भागापेक्षा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता परत जास्त आहे. त्याचं कारण या ठिकाणी एवढा ढग असेल, धुलीकण असेल तर या ठिकाणी धुलीकणाचा आकार खूपच छोटा राहतो आणखी. आणि तेवढंच बाष्प जर त्या ठिकाणी असेल तर ढग तयार होऊन मुसळधार पाऊस कोसळतो बघा. म्हणून मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे इथं पर्जन्य जास्त असतं, इथं पर्जन्य कमी असेल, या ठिकाणी पर्जन्य जास्त असेल आणि या ठिकाणी पर्जन्य सर्वात जास्त असेल. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं भूरूपाचे तापमान समजलं, आता पाऊस समजला. मग याच्या आधारे पुढचं काय समजणार, ज्या भागात पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी तांबड्या रंगाची माती राहणार आहे. कारण जास्त पावसामुळे सेंद्रिय पदार्थ मातीतले वाहून जातात, मातीमध्ये जड कण थांबतात ज्याचा रंग तांबडा असतो. आणि मातीतले जड कण म्हणजे लोखंडाचे कण आहे, लोखंडाचा रंग तांबडा असतो. म्हणून डोंगराळ भागातली जी माती असते ती तांबड्या रंगाची. तांबड्या रंगाच्या मातीचा पीएच जो असतो तो 6 पेक्षा कमी आहे, म्हणजे ऍसिडिक सॉइल आहे. आणि ऍसिडिक सॉइल असेल तर तिथं ऍसिडिकच पीक येणार आणि ऍसिडिक पीक म्हणजे तांदूळ असणार आहे. म्हणजे या पट्ट्यामध्ये तांदूळाचं पीक घेतलं जाणार आहे पायऱ्या पायऱ्याची शेती करून. ठीक आहे. या पट्ट्यामध्ये तांबूस तपकिरी रंगाची माती आहे, थोडी सुपीक माती आहे. या भागापेक्षा या भागात उत्पादन जास्त आहे. आणि या भागामध्ये इकडून वाहत येणारा नदीने आणलेलं गाळ आहे, हे गाळापासून बनलेलं आहे. सर्वात सुपीक माती ही आहे, म्हणून सर्वाधिक अन्नधान्याचं उत्पादन या पट्ट्यामध्ये. म्हणून अन्नधान्याचं उत्पादन बघितलं इथे जास्त आहे, इथं कमी आहे, इथं सर्वात कमी. त्याच्यानंतर वाहतुकीची जाळं बघा, या ठिकाणी सर्वात जास्त वाहतुकीची जाळं असणार आहे, या भागात कमी असणार आहे आणि या भागात सर्वात कमी. कारण डोंगराळ भागामध्ये रेल्वे रस्त्याचे ट्रॅक काढणं सोपं काम नाही, म्हणून सर्वात कमी रेल्वे रस्ते जाळं येत आहे
सर्वात कमी, सर्वात जास्त इथे आणि त्याच्यापेक्षा जास्त इथे. त्याच्यानंतर लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी रेल्वे रस्त्याचा जाळा जास्त आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे जास्त आहे. उद्योगधंदे जास्त म्हणून रोजगार जास्त आहे आणि रोजगार जास्त म्हणून पब्लिक जास्त आहे. म्हणून या भागात लोकसंख्या जास्त आहे, या भागात कमी आहे आणि या भागात सर्वात कमी आहे. या भागामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या ठिकाणी खनिज मोठ्या प्रमाणात सापडतात म्हणून खनिजावर आधारित उद्योगधंदे आणि या ठिकाणी झाडी जास्त असल्यामुळं वनावर आधारित उद्योगधंदे आणि या ठिकाणी शेती चांगली आहे, शेतीवर आधारित उद्योगधंदे किंवा शेती करणाऱ्यांची संख्या जास्त येते बघा. तर अशा पद्धतीने या भूरूपाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. मग आता जगभरातलं कोणताही नकाशा बघा, त्या नकाशामध्ये हिरवा रंग दाखवला असेल तर समजून घ्यायचं तो मैदानी प्रदेश आहे, पिवळा रंग दाखवला असेल तर समजून घ्यायचं तो पठारी प्रदेश आहे आणि चॉकलेटी किंवा गडद चॉकलेटी रंग दाखवला असेल तर समजून घ्यायचं तो पर्वतरांग आहे. तर या पद्धतीने हे 3 भूरूप लक्षात घेतले पाहिजेत. मग आता महाराष्ट्राचं सुद्धा प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग पाडले जातात. मग या ठिकाणी कुठले कुठले 3 भाग आहे? एक येतो कोकण मैदानी प्रदेश, दुसरा येतो सह्याद्री डोंगररांगाचा प्रदेश आणि तिसरा येतो पठारी प्रदेश. ठीक आहे. मग आता पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्रातल्या पर्वताला नाव दिलेले आपण सह्याद्री, पठाराला नाव ठेवलेले महाराष्ट्र पठार आणि मैदानांना नाव ठेवलेले आपण कोकण. आणि इथून पुढे याच प्राकृतिक रचनेच्या भागाची माहिती आपल्याला घ्यायची. मग एक 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 भाग घेत चालू. पहिला कोकण बघू आपण, त्याच्यानंतर सह्याद्री बघू 2 नंबरला आणि 3 नंबरला पठारी प्रदेश बघू. ठीक आहे. हे बघा, प्राकृतिक रचनेनुसार हा कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे, अरबी समुद्राला लागून असलेला पट्टा आहे. थोडं पूर्वेला गेले आपण याच्या तर इथं सह्याद्री डोंगररांगाचा भाग आहे आणि त्याच्या पूर्वेला मग पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. पठारानं जो महाराष्ट्राचा भाग व्यापला गेलेला आहे तो जवळपास 80% भाग व्यापला गेलेला आहे. कोकणानं त्याच्या खालोखाल 10% भाग व्यापला गेलेला आहे आणि जवळपास 4 ते 5% भाग हा सह्याद्रीने व्यापला गेलेला आहे. मग यावरून लक्ष देत आहे की सर्वात कमी प्रदेश महाराष्ट्राचा व्यापला गेला सह्याद्रीनं, परंतु सर्वात जास्त प्रश्न याच मुद्द्यावर आहे. जेवढे प्राकृतिक रचनेवर प्रश्न असेल ना त्यातले 60% प्रश्न इथं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल प्रश्न येत आहे 30% प्रश्न येत आहे आणि 10%च प्रश्न फक्त या पट्ट्यात आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप पण लक्षात घेत चला. प्रश्न या ठिकाणी जवळपास 30% येतील, या ठिकाणी 60% एकूण प्रश्नामध्ये आणि इथे येतील जवळपास 10%. ठीक आहे. इतके प्रश्न या प्रकरणावरती विचारले गेले जातात. म्हणजे या प्रकरणावरती या ठिकाणी जर एखाद्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असेल ना तर तो ह्या मुद्द्यावर येण्याची शक्यता एवढी टक्के, या मुद्द्यावर नसेल तर या मुद्द्यावर येईल आणि या मुद्द्यावर नाही चालला तर मग या मुद्द्यावर जाईल. तर या पद्धतीनं प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग आहे आणि या 3 भागांना महाराष्ट्राचा किती भाग व्यापला गेला? राज्याच्या तुलनेमध्ये हा 10% भाग आहे, हा 4% आणि हा 86%. चला एक 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 भाग बघत जाणार आहोत आपण. त्यातला पहिला कोकण घेऊ, नंतर सह्याद्री घेऊ आणि नंतर पठारी प्रदेश घ्यायचा. मग आता कोकण मध्ये काय काय बघायचं अगोदर ते पण लक्षात घेऊ आपण. हे बघा, कोकण बघताना 8 मुद्दे क्लिअर करावे लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग या 8 मुद्द्यावरती वेगवेगळ्या परीक्षेला कसे प्रश्न आलेले आहेत ते PYQ समजून घ्यावं लागेल आपल्याला. मग आता यामध्ये कोकणामध्ये पहिलं बघायचं कोकणाची निर्मिती कशी झाली आणि नाव कसं पडलं, नंबर 1चा मुद्दा. त्याच्यानंतर विस्तार समजून घ्यायचा, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, उंची वगैरे. तिसरा मुद्दा मग समजून घ्यायचा किनारपट्टीचे स्वरूप काय होतं, कुठल्या प्रकारची किनारपट्टी आहे आपली. चौथा मुद्दा समजून घ्यायचा किनारपट्टीला लागून असलेल्या सागरामध्ये काही बेट आहेत, त्या बेटांचा दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे जाताना जिल्ह्यानुसारचा क्रम समजून घ्यायचा आहे. जलदुर्ग, त्या बेटापैकी काही बेटांवरती जलदुर्ग आहे बघा. जलदुर्ग म्हणजे चारही बाजूना पाण्याने वेढलेला किल्ला, त्याला म्हणायचं जलदुर्ग. आणि त्याच्यानंतर मग पुढचा येतो तटवर्ती किल्ले. किनारपट्टीच्या या ठिकाणी समुद्रात घुसलेला जो काही भाग असेल त्याच्यावरती असलेल्या किल्ल्यांना म्हणायचं तटवर्ती किल्ले. नंतर उपभाग, कोकणाचे 2 उपभाग पाडले जातात, आडवे पण उभे पण, दोन्ही पद्धतीने समजून घ्यायचे. आणि मग कोकणातून वाहणाऱ्या नद्या आणि खाड्या. ठीक आहे. आणि त्यांचा तो क्रम लक्षात घेतला पाहिजे आपण. तर या पद्धतीनं कोकणावरती जे काही प्रश्न विचारले जातात या 8 मुद्द्याभोवती प्रश्न विचारले जात असतात. मग चला एक 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 मुद्दा क्लिअर करून घेत चालू आणि समजून घेऊ आणि नंतर मग याच्यावरचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला 100% देता येतील. हे बघा, हा महाराष्ट्राचा प्रदेश येतो असतो. या प्रदेशामध्ये
कोकण अगोदर कुठे आहे तेवढा अगोदर समजून घेऊ आपण. हे बघा, या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा. सह्याद्रीची डोंगररांगा गुजरातच्या काही भागापासून सुरुवात होतात. गुजरात, महाराष्ट्र, ठीक आहे. त्याच्यानंतर येणार गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. 6 राज्यात पसरलेले आहे. टोटल 1600 किलोमीटर लांबीची या डोंगररांगा आहे. अशा विड्या वाकड्या पसरलेल्या आहेत बघा. तर या सह्याद्रीचा पश्चिमेकडचा हा चिंचोळा पट्टा, याला म्हणायचं कोकण किनारपट्टी. आता कोकण किनारपट्टीचा प्रदेश एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला अरबी सागर आहे, यांच्या दरम्यानचा प्रदेश येतो असतो. त्याच्यानंतर याच्या उत्तरेकडे येत असते बघा इथं दमनगंगा नदी. तर दक्षिणेला येत असते इकडं तेरेखोल नदी. या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला म्हणायचं ठीक आहे. तर दमनगंगा नदी ते तेरेखोल नदी ही टोटल लांबी येत असते 720 किलोमीटर. आता नवीन आकडेवारीनुसार 878 किलोमीटर या दोन नद्या दरम्यानचा कोकण किनारपट्टीची लांबी आहे. आणि रुंदी जर बघितली तर रुंदी सगळीकडे सारख्या प्रमाणात नाहीये. उत्तर भागातली जी रुंदी आहे या पट्ट्यातली ही येते जवळपास 90 ते 95 किलोमीटर. आणि या ठिकाणची जर बघितली रुंदी तर या ठिकाणी सर्वात कमी आहे 30 ते 40 किलोमीटर. अशा पद्धतीने उत्तर भागात रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे जाताना रुंदी कमी कमी होत जाताना दिसेल. सरासरी रुंदी विचारली तर 40 ते 60 किलोमीटर किंवा 40 ते 80 किलोमीटर असंही म्हणू शकता तुम्ही. 40 ते 80 किलोमीटर. आणि अशा पद्धतीने हे टोटल क्षेत्रफळ येत असतं 30,728 चौरस किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.9% म्हणजे 10% भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की या किनारपट्टीचं निर्मिती कधी झाली आणि कशी झाली. हे बघा, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे सह्याद्रीच्या डोंगररांगा जो आहे या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगाच मूळ ज्वालामुखीतून तयार झालेले आहे. ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे किंवा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या शिलारसाच्या संचयनातून तयार झालेले आहे. म्हणजे आपण टोटल भारताचा जर एरिया बघितला, भारताचा पश्चिमेकडचा भाग असा आहे. ठीक आहे, असा. आणि या ठिकाणी पश्चिमेकडे गुजरात पासून तर अशा पद्धतीने दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत लांबच्या लांब एक जमिनीला भेग पडली होती. आणि जमिनीच्या अंतर्गत भागातील लावारस वरती आलेले आहे. टोटल 1600 किलोमीटर लांबीची भेग पडली आणि इथून लावारस बाहेर पडायचा. मग अशा प्रकारे बाहेर पडायचा आणि दोन्ही बाजूला पसरला जायचा. आलं लक्षात. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड तापमान आहे, त्यामुळे अंतर्गत भागामध्ये जास्त तापमानामुळे आतला घन भाग जो आहे तो घन भाग न राहता द्रव रूपात रूपांतरित होतो. त्याला आपण लावारस किंवा शिलारस म्हणत असतो बघा. ठीक आहे. मग आता पृथ्वीच्या पोटातील लावारस जो आहे तो भूपृष्ठावर येतो असतो. भूपृष्ठावर येताना परत दोन प्रकारे येतो असतो. एक तर तो या ठिकाणी घन स्वरूपात येतो किंवा द्रव रूपात येत असतो. ठीक आहे. घन स्वरूपात येतो म्हणजे या ठिकाणी अंतर्गत भागातून बाहेर जर दगड बाहेर पडत असेल तर त्याला आपण म्हणायचं ऍसिडिक लावा. आणि जो तो पातळ स्वरूपात येत असेल तर त्याला म्हणायचं बेसिक लावा. ठीक आहे. हा घट्ट असतो आणि हा पातळ असतो. ठीक आहे. आपल्याकडे जो लावारस बाहेर पडला तो बेसिक लावा बाहेर पडलेला आहे. आणि या बेसिक लावापासून मग बेसोड तयार झाला. ऍसिडिक लावा बाहेर पडला असता मग ग्रॅनाइट खडक तयार झाला असता. तर या पद्धतीने मग पातळ होता, बाहेर पडला गेल्यामुळे तो जागीच नाही संचित झाला, दूरपर्यंत पातळ असल्यामुळे पसरला गेला. मग इकडे पण पसरला गेला, इकडे पण पसरला गेला. ठीक आहे. म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली. मग इकडे पठारी भाग निर्माण झाला आणि इथं थोडा उंचवट्याचा भाग डोंगररांगा निर्माण झाल्या. म्हणजे अशी स्थिती. इकडे समुद्र होताच
आणि इकडं पठारी प्रदेश तयार झाला, इथं सह्याद्रीचे डोंगररांगा आणि इकडे पठारी प्रदेश तयार झाला. या पठाराची उंची जर समुद्र आपलं सह्याद्रीच्या जवळ जर बघितलं 900 मीटर आहे, इकडं पण 900 मीटर होती सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला. ठीक आहे. पण झालं काय, या ठिकाणी सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा हा जो पश्चिम किनारपट्टीचा जो पट्टा आहे, हा पट्टा 3 कोटी वर्षापूर्वी खाली खचायला सुरुवात झाली. आणि ही टोटल लावारच जो बाहेर पडलेला आहे, एकदा दोनदा नाही, 39 ते 40 वेळेस बाहेर पडलेला आहे तो 8 कोटी वर्षापूर्वी. आणि मग 3 कोटी वर्षापूर्वी हे जे पठार तयार झालं, यातलं सह्याद्रीच्या पश्चिमेकडचं जे पठार होतं, हे पठार खाली खचण्याची प्रोसेस सुरू झाली बघा. आणि खचत 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 आज 900 मीटर वरून ते जवळपास या ठिकाणी 300 मीटर पर्यंत खाली आलेले बघा. तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी हा प्रदेश जो आहे तो आता खाली आला आणि समुद्र पातळी लगत आलेला आहे. 275 जास्तीत जास्त उंची आहे या भागाची. एका कालखंडात 900 मीटर होती, तर आता 275 म्हणजे 300 मीटर येते बघा. आणि अशा पद्धतीनं 275 मीटर याचा अर्थ 300 मीटरपेक्षा कमी आहे आणि सकल भाग आहे. आणि अशा प्रकारे आज आपण याला मैदानी प्रदेश म्हणत असतो. मग खाली खचण्याच्या प्रोसेसला म्हणायचं भूप्रस्तरभंग किंवा जमीन खचणे. भूप्रस्तरभंग असा शब्द वापरला जाईल किंवा जमीन खचणे म्हणू आपण. मागच्या वर्षी हा प्रश्न येऊन गेलेला आहे की बाप्पा कोकणाची निर्मितीचं कारण काय, तर जमिनीच्या खचल्या गेल्यामुळे निर्माण झालेले. याच्यातून 2 भूरूप तयार झालीत बघा. कुठले कुठले? अगोदर या डोंगररांगा वाटत नव्हत्या, कारण ह्या 900 मीटर उंचीचे होता पठार आणि हे 1200 मीटर होतं, म्हणजे 300 मीटर फक्त वरती होतं. 300 मीटर म्हणजे टेकड्या वाटायचे या. पण पश्चिमेकडचा जो पठारी प्रदेश आहे खाली खचला गेला बघा कोकणाचा, आणि त्यामुळे या भागातून इकडे बघितलं आता हे 300 म्हणजे जवळपास 900 मीटरना उंची वाढल्या गेलेली. आणि आता या उंच उंच डोंगररांगा वाटल्या गेल्यात. म्हणून सह्याद्रीची निर्मितीचं कारण काय, तर पश्चिमेकडचा तुकडा खाली खचणे हे सह्याद्रीची निर्मितीचं कारण आहे. नसतं अगोदर टेकड्या वाटल्या होत्या, आता या उंच उंच डोंगररांगा वाटतात. किंवा या डोंगररांगावरून पलीकडे कोकणात जर बघितलं तर तीव्र खोलीचा खोजदरीचा एरिया वाटायला लागतो आपल्याला. तर या पद्धतीनं या कोकणाची निर्मिती लक्षात घेतली पाहिजे. आता पुढचा मुद्दा येतो, कोकणाचं नाव कोकण पडण्याचं पाठीमागचे कारण काय. तर कोकणाचं नाव कोकण पडण्याच्या पाठीमाग 2 विचार प्रवाह लक्षात घेतले पाहिजेत. एक विचार प्रवाह म्हणतो की कोंगण वरून कोकण नाव पडलेले, कोंगण शब्दावरून कोकण नाव पडलेले. दुसरा विचार प्रवाह म्हणतो की 2 कोणादरम्यानचा पट्टा आहे, म्हणजे कोण कोण, त्या कोण कोण वरून कोकण नाव पडलेले. ठीक आहे. कोंगण बद्दल थोडक्यात लक्षात घ्या. हे बघा, कोंगण हा मल्याळम भाषेतला शब्द आहे. ठीक आहे. आणि याचा अर्थ होतो मल्याळम भाषेमध्ये मावळत्या सूर्याचा प्रदेश. या प्रदेशाला मावळत्या सूर्याचा प्रदेश त्या अर्थी कोंगण नाव पडलेलं होतं. म्हणजे काय झालं ते लक्षात घ्या. हे बघा, इथं महाराष्ट्राचा प्रदेश येतो, आपलं कोकण किनारपट्टीचा पट्टा, नंतर गोवा येतो, कर्नाटक, आणि इथे खाली केरळ येतो असतो बघा. मल्याळम भाषा केरळची. केरळमध्ये 1000-1500 वर्ष जवळपास चेर घराण्याची राजवट होती. आणि या चेर घराण्यानी या ठिकाणी काही काही राजे बलाढ्य निघालेत, त्यांनी मग उत्तरेकडचा भाग जिंकत जिंकत इथं कोकण पण जिंकला गेला होता. आणि अशा प्रकारे मग त्यांचं एका कालखंडामध्ये या पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व होतं. या पश्चिम किनारपट्टीमध्ये सर्वात शेवटी सूर्य या ठिकाणी मावळायचा, कारण हा भाग पश्चिमेला होता, हा भाग पूर्वेला होता. म्हणून या प्रदेशाला सर्वात शेवटी सूर्य मावळणारा प्रदेश म्हणून कोंगण नाव ठेवलं होतं. आणि म्हणून मग शास्त्रज्ञ म्हणतात त्या कोंगणवरूनच आजच्या कालखंडात कोकण नाव पडलं असलं पाहिजे. तर हे पहिलं कारण या ठिकाणी कोंगणवरून कोकण नाव पडण्याचं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे कोकणाची उत्तरेकडची रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे जाताना रुंदी कमी कमी व्हायला लागते, म्हणजे दक्षिणेकडे एक कोन तयार होतो बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे, याचा एक असा कोन तयार होतो. मग सह्याद्रीचा एक कोन आणि इकडे दक्षिणेकडे होत जाणारा एक कोन, 2 कोणादरम्यानचा हा पट्टा आहे, म्हणून याला म्हणायचं कोण कोण. आलं लक्षात. आणि या कोण कोण वरून मग कोकण नाव पडलं असलं पाहिजेत, अशा प्रकारचा दुसरा एका शास्त्रज्ञांचा गटाचा विचार आहे. तर या पद्धतीनं कोंगणवरून एक तर कोकण नाव पडलं किंवा 2 कोणादरम्यान असल्यामुळं कोकण नाव पडलं गेलं असलं पाहिजे. तर हे नावाच्या पाठीमागची थोडी भूमिका समजून घेणं गरजेचे आहे. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा येतो, कोकण किनारपट्टीचा जो किनारा आहे हा किनारा कुठल्या प्रकारातला आहे.
मग आता किनाऱ्याचे स्वरूप समजून घेतलं पाहिजे. किनाऱ्याचं स्वरूप जे आहे 3 प्रकारातलं आहे. म्हणजे किनाऱ्याचे प्रकार जे आहे या दोन्ही पद्धतीने पाडलं जाईल, किंवा या दोन्ही पद्धतीने पाडलं जाईल, किंवा या 3 पद्धतीने पाडल्या जाईल. ठीक आहे. मग अगोदर या 2 पद्धती समजून घ्या. दंतोर किनारा आहे किंवा अदंतोर किनारा आहे. तर आपली किनारपट्टी जी आहे अशा प्रकारची, अशा प्रकारची याला म्हणायचे झिगझॅग किनारपट्टी. ठीक आहे. मग अशा प्रकारची किनारपट्टी केव्हा तयार होते? ज्या वेळेस किनारपट्टीवर या ठिकाणी मऊ खडक, या ठिकाणी कठीण खडक, या ठिकाणी मऊ खडक, या ठिकाणी कठीण खडक अशा प्रकारची रचना जर असेल तर अशा वेळेस या ठिकाणी सागरी लाटा वारंवार किनारपट्टीला येऊन धडकतात. आणि अशा वेळेस किनारपट्टीपैकी मऊ खडकाची झीज वेगानं होते, कठीण खडकाची झीज मंद गतीनं होते. आणि अशा वेळेस मग मऊ खडकाची झीज झाल्यामुळे त्या पट्ट्यामध्ये समुद्रामध्ये घुसलेला असतो आणि कठीण खडकाचा पट्टा समुद्रात घुसल्यासारखा दिसतो. आणि यातून मग किनारपट्टीला असं स्वरूप तयार होतं दंतूर किनारपट्टी. मग आता महाराष्ट्राची किनारपट्टी दंतूर आहे की अदंतूर आहे? तर दंतूर आहे. कारण भारताची पश्चिम किनारपट्टी दंतूर आहे, पूर्व किनारपट्टी अदंतूर आहे. मग पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र येतो, म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी दंतूर आहे. दंतूर किनारपट्टीचे फायदे भरपूर आहेत. कुठले कुठले फायदे? इथपर्यंत समुद्र खोल असतो, नंबर 1. इथं बंदरं निर्माण करणं सोपं जातं, नंबर 2. नंबर 3, या ठिकाणी मऊ खडकाची झीज होऊन जी काही वाळू रेती तयार झाली या पट्ट्या संचित होते. आणि या पट्ट्या संचित झालेल्या वाळूच्या पुळणाला बीच चौपाटी म्हणतो आपण, बीच किंवा चौपाटी म्हणत असतो बघा. आणि इथं पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही बंदर जी निर्माण झालेली ही सुरक्षित राहतात. कारण चक्रीवादळ नेहमी सागराकडून जमिनीकडे येत असताना इथल्या जमिनीला, झाडांना, डोंगराला अडवला जात असल्यामुळे इथपर्यंत येईपर्यंत हे बंदर सुरक्षित राहत असतं. त्यामुळं ही बंदर नैसर्गिक बंदर असतात बघा. तर हा फायदा दंतोर किनारपट्टीचा असतो. मग महाराष्ट्राची किनारपट्टी कुठल्या प्रकारातली आहे? दंतोर. आणि पूर्व किनारपट्टीचा किनारा कसा आहे? असं सरळ आहे. कारण या ठिकाणी कठीण खडकाचे सगळा, त्यामुळे तो मंद गतीने झिजतो आणि सारख्या प्रमाणात झिजतोय, कमी जास्त झिजत नाही. म्हणून मग या किनारपट्टीचा किनारा, पूर्व किनारपट्टीचा जो आहे तो येतो अदंतूर किनारा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता निमग्न किनारा आहे की उन्मग्न किनारा आहे, तो एक लक्षात घेतला पाहिजे. मग आता इथं लक्षात घ्या, इकडं जमिनीचा भाग आहे असा, आणि इकडं समुद्र आहे, बरोबर, हा सागर आहे. आणि सागरालगतचा हा जमिनीचा जो भाग आहे याला किनारा म्हणतो आपण. किनारपट्टीचा एरिया हा जवळचा एरिया लक्षात घेतला पाहिजे. आता पृथ्वीच्या अंतर्गत भागात या किनारपट्टीजवळ जर वरच्या दिशेनं प्रवाह वाहत असेल जमिनीच्या अंतर्गत भागात, तर हा भाग जमिनीचा जो वरती यायला लागतो बघा. ठीक आहे. म्हणजे एका कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर इथपर्यंत या ठिकाणी सागराच्या लाटा येत होत्या, कारण ही लेवल होती. नंतर हा भाग वरती वाढत 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 इथपर्यंत गेला असेल आणि सागर जर खाली दिसायला लागत असेल तर अशा प्रकारच्या किनारपट्टीला म्हणायचं उन्मग्न किनारपट्टी. आलं लक्षात? आणि जर वरचा किनारा असेल आणि खाली खचत जात असेल, कारण अशी प्रवाह वाहत असेल, तर अशा काही काही भागामध्ये हा प्रदेश खाली खचत 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 जातो असतो आणि नंतर मग समुद्र इकडे यायला लागत असतो बघा. तर अशा किनाऱ्याला म्हणायचं निमग्न किनारपट्टी. मग आपली किनारपट्टी कोणती आहे? तर आपल्याकडे दोन्ही पण किनारपट्टी आहे. दोन्ही पण आहे म्हणजे मुंबईच्या आसपासचा परिसर बघितला तर निमग्न किनारपट्टी आहे, आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आसपासचा परिसर बघितला तर उन्मग्न किनारपट्टी आहे. ठीक आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा भाग वरती येत चाललेला आहे किनारपट्टीचा, आणि मुंबई जवळचा पट्टा जो किनारपट्टीचा खाली खचत चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी साधे साधे मुद्दे लक्षात घ्यायचे बघा. काय की उत्तर कोकणाचा, मुंबईचा जो परिसर इथं पाऊस कमी आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त आहे. इकडं 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस आहे, इथे 150 200 आहे. पण तरी पण इकडच्या महापूर आल्याच्या बातम्या दिसणार नाही, इकडं महापुराच्या बातम्या दिसतील मुंबईमधल्या. त्याचं कारण आहे मुंबईचं जमीन आणि सागराची जमीन पातळी सारखीच झालेली आहे, आणि इकडे थोडा जरी पाऊस पडला तर सागराला जात नाही, कारण सागरातलंच भरतीचं पाणी नदीच्या मुखातून आतपर्यंत येते. त्यामुळं मग बाकीचं पाणी मुंबईत शिरते आणि म्हणून महापूर येत असतो या पट्ट्यामध्ये. तर त्याचं कारण या ठिकाणची किनारपट्टी जी आहे ती खाली खचत 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 चाललेली बघा, आणि इकडची किनारपट्टी वरती येत असल्यामुळं जेवढं पाणी येतं वेगानं समुद्रात जातंय, आणि समुद्राचं पाणी खालपर्यंतच राहतं, वरपर्यंत येत नाही लगे इथपर्यंत. म्हणून दक्षिण कोकणात पाऊस जास्त पडून सुद्धा महापुराची शक्यता कमी आहे, आणि इकडे पाऊस थोडा कमी जरी पडला तरी या ठिकाणी महापूर येण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा पद्धतीनं दोन्ही किनारपट्टीचे हे प्रकार लक्षात घ्या, आपल्याकडे दोन्ही पण येतात. ठीक आहे. याच्यामध्ये एकच येतो, याच्यामध्ये दोन्ही पण येतात. तिसरा प्रकार आहे रिया किनारा आहे, फियार्ड आहे की डॉल्मेशियन आहे.
आता हे तिन्ही पण किनाऱ्याचे प्रकार समजून घेऊ आणि नंतर मग हे समजून घेऊ की आपली किनारपट्टी कुठली आहे. पहिली रिया किनारपट्टीचा विचार करू आपण. रिया किनारपट्टी म्हणजे काय, इकडं समुद्र आहे असा आणि इकडं जमीन आहे, जमिनीवरून इकडं नदी येत असेल, अशा एक नदी, ही एक नदी, ही एक नदी, अशा प्रकारच्या नदी येत असेल आणि सागराचं भरतीचं पाणी, या नद्या असतील हा, सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून आत जात असेल तर अशा किनारपट्टीला म्हणायचे रिया किनारपट्टी. ठीक आहे. आता दुसरी आहे फियार्ड किनारपट्टी. फियार्ड किनारपट्टी म्हणजे इथं समुद्र आहे आणि इकडं अशी हिमनद्या येत असतील सागराला जागोजागी. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं महासागराचं पाणी आपलं हिमनदीच्या मध्ये जात असेल तर त्या किनारपट्टीला म्हणायचं फियार्ड किनारपट्टी. मग इथं हिमनद्या येतात बघा, सागराला हिमनद्या येऊन मिळत असेल तर अशा किनारपट्टीला म्हणायचं फियार्ड किनारपट्टी. सागराला जागोजागी नद्या येऊन मिळत असेल अशा किनारपट्टीला म्हणायचं रिया किनारपट्टी. आणि डॉल्मेशियन किनारपट्टी म्हणजे काय, डॉल्मेशियन किनारपट्टी म्हणजे या ठिकाणी नद्या येऊ द्या सागराला किंवा हिमनद्या येऊ द्या. मग असं समजून घ्यायचं ही नदी आहे किंवा हिमनदी आहे. म्हणजे आता हे नद्या येत आहेत बघा, नद्या येत असेल तर रिया आहे, पण या नदीनं आणलेल्या गाळापासून इथं बेटा तयार होत असेल ना नदीच्या मुखाजवळ तर याला म्हणायचं डॉल्मेशियन किनारा. किंवा हिमनदी येत असेल आणि हिमनदीने आणलेल्या गाळापासून बेटा तयार होत असेल ना तर डॉल्मेशियन किनारा म्हणायचा आपण. तर आता गंगा नदी बघा, गंगा नदीने आणलेल्या गाळापासून मोठा त्रिभुज प्रदेश तयार झाला आणि बंगालच्या उपसागरात मूर नावाची बेटं पण तयार झालेली, म्हणून पश्चिम बंगालची किनारपट्टी कुठल्या प्रकारातली आहे, डॉल्मेशियन आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंधामध्ये शीत कटिबंधामध्ये किनारपट्टी कुठल्या प्रकारातली, फियार्ड. आणि मग उष्ण कटिबंधातली किनारपट्टी कुठल्यामध्ये येते, रिया. रिया म्हणा किंवा डॉल्मेशियन. तर पश्चिम किनारपट्टीतले ज्या नद्या आहे कमी लांबीच्या आहे, गाळ कमी नेतात, त्यामुळे त्यापासून बेट तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे, म्हणून पश्चिम किनारपट्टीचा किनाराच कसा येतो, रिया. मग पश्चिम किनारपट्टीवरच महाराष्ट्र आहे, म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी कुठल्या प्रकारातली आहे, रिया प्रकारातली. शीत कटिबंधातली किनारपट्टी येईल फियार्ड. आलं लक्षात. आणि डॉल्मेशियन मग शीत कटिबंधात येऊ शकते, इकडे उष्ण कटिबंधात येऊ शकते. तर या पद्धतीनं हे किनाऱ्याचं स्वरूप हे लक्षात घेतलं पाहिजे.